एक मिनिट आणि या कुस्तीची सुरुवात श्रीमंत युवराजनी सहयोगिता राजे छत्रपती राणी साहेब त्यांच्या समेत श्रीमंत मधुरी महाराजे छत्रपती राणी साहेब आदरणीय उत्तरचे आमदार जयश्री जाधव शैलजा साळके अर्जुन पुरस्कार विजेत्या आणि वेदांतिका माने मी आदरणीय सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आत येऊन महिला पैलवानांना आशीर्वाद द्यावेत. सर जी एडके साहेब यांचंही मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी पहिली कुस्तीला वतीने युवराज संभाजीराजे छत्रपती अमृता पुजारी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. एकदा महिला पैलवानांचा टाळ्या वाजवून अभिनंदन करा, स्वागत करा. या महिला पैलवानांच्या कुस्तीचा शुभारंभ आदरणीय राणी साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या समेत आमदार जयश्री जाधव अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळुके वेदांतिका माने श्रीमंत युवराज सहयोगिता राणे छत्रपती राणी साहेब श्रीमंत मधुरिमा राजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एका आंतरराष्ट्रीय कुस्तीचा प्रारंभ होतोय. बघा रेशमा माने पहिला कुस्ती घ्यायचा राणी साहेबांचा खास आग्रह होता आणि त्यासाठी खास करून हरियाणावरून आंतरराष्ट्रीय 2 महिला पैलवान आलेले आहेत. पिंकी हरियाणा आम्ही तयार होते आखाडा केल्यानंतर राज्यसभेचे खासदार माननीय धनंजय उर्फ मुन्ना माणिक साहेब यांचाही या ठिकाणी सन्माननीय युवराज संभाजीराजे छत्रपती वाढदिवस गौरव समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. महिला कुस्तीचा प्रारंभ होतोय. माणिक साहेबांच्या थोडक्यात परिचय करते गौरी कुस्तीला युवराज संभाजीराजे छत्रपती यांना वाढदिवसाच्या शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात येत आहे. अमृता पुजारी हात वरती करा. या वर्षीची कोल्हापूरची महाराष्ट्र केसरी पैलवान आहे तिचं एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करा. एक गरीब घराण्यातील पैलवान आहे. कोल्हापूरला पहिली महाराष्ट्र केसरी मिळवून देणारी धनगर समाजातील पैलवान आहे अमृता पुजारी. मंडलिका कड्यामध्ये सहाय्य कड्यामध्ये सराव करते. तिच्या बरोबर लढणार आहे ती तनू रोहतक राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती हरियाणाची पैलवान आहे. कुस्ती सुरुवात झालेली आहे. ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे. डोक्याला डोके भेटलेला आहे आणि डूब काढून ताबा घेतलेला आहे तो अमृता पुजारी नाव. कुस्ती बघा महाराष्ट्र केसरी आहे. दोघी वजनानं सारखे आहेत. 70 किलोच्या आसपास दोघींचं वजन आहे. दुसरी पैलवान तयार राहायचा आहे. रेशमा माने अखाड्याजवळ या. पिंकी हरियाणा पत्रकार बंधू जाऊन घ्या. अखाडे के ऊपर आ जाओ. काकेत डुबन जाऊन अमृता पुजारीनं ताबा घेतलेला आहे. एक राष्ट्रीय पदक विजेती तन्नू आहे. नवदल काढण्याचा प्रयत्न नवदल काढून खिस्सा मारण्याचा प्रयत्न करते अमृता पुजारी. खिस्सा मारण्याचा अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. तितकीच तोडीची आहे ती तन्नू हरियाणाचे पैलवान आहे. एका गदेची मालक सोळी मारण्याचा तिथूनच प्रयत्न. कब्जा मात्र अजूनही अमृता पुजारीचाच आहे. जमलेल्या तमाम कुस्ती शौकीनांचं अभिनंदन आहे. फोटोग्राफर जरासं फिरत राहा. तुमची गरज आहे आम्हाला कारण उद्याच्या पेपर मध्ये तुम्हीच दिलेला फोटो येणार आहे. त्यामुळं थोडस समजून घ्या. महिला सबलीकरण करण्याचा हा एक प्रयत्न या ठिकाणी वाढदिवसाच्या वतीनं करण्यात येत आहे. महिला कुस्त्या घ्यायचा जसा राणी साहेबांचा आग्रह होता त्यासाठी हरियाणावरून महिला पैलवान मागून घेतल्या. पिंकी हरियाणा आणि तनू रोहतक ताबा घेतलेला आहे तो या वर्षीची महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी. मंडलिका कडा मुरगुड मध्ये सराव करते. गरीब घराण्यातली शिरोळ तालुक्यातली धनगर समाजातली मुलगी आहे. बघा अतिशय चुरशीच्या लढती होऊन ती महाराष्ट्र केसरी झाली होती या वर्षीची. परत एकदा झोळी मारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल अमृताचा. 2023-24 महाराष्ट्र केसरी चालू चालेच अतिशय प्रेक्षणीय अशा कुस्त्या करून महाराष्ट्र केसरी ही मानाची कला त्यांना मिळवलेली आहे. आणि आज या ठिकाणी तन्नू रोहतक चांगली लढती म्हणावं लागेल तन्नूला कारण दोघींनाही गाढ अनुभव आहे. राष्ट्रीय स्पर्धेचा सावध पवित्र आहे दोघींचाही.
खासबाग मैदानात लढायला मिळतंय तुमचंही भाग्य आहे दोन्ही महिला पैलवानांचं. खरं तर अनेक पैलवानांची अपेक्षा असते की मला एकदा खासबाग मैदानात लढायला मिळावं. अनेक पैलवान तसं म्हणून कुस्ती सोडली, म्हणजे खासबाग मैदानात काय लढाई मिळाली नाही अनेक जणांना. खरोखरच 1912 साली बांधलेले मैदान. चला गती घ्या पैलवान, गती घ्या. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. आज आपण कॅम्प्युटरच्या युगामध्ये वावरत आहात. 6 मिनिटाची कुस्ती आलेली आहे. 6 मिनिटामध्ये आपल्याला एखादा पदक हासिल करावं लागतंय. अमृता प्रयत्न करतीया, पण तितकाच भक्कम बचाव म्हणावा लागेल तनूचा. मुळी मारण्याचा प्रयत्न आहे की कोणते एक चाक हे काय अजून समजलेलं नाही. कब्जा मात्र अजून अमृताचाच आहे. थोडस अयशस्वी प्रयत्न. कोणते एक चाक डावाची पकड धरतीये. अजूनही काही घडलेलं नाही. कुठलाही डाव यशस्वी व्हायला नाही. फक्त डूब काढून खाली घेण्याचं काम केलेलं आहे. अथक प्रयत्न करून इथपर्यंत पोहोचलेल्या महिला पैलवान आहेत. सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास कसून सराव करावा लागतो. पुरुष पैलवाना सारखाच. परत कब्जा मात्र या ठिकाणी अजूनही अमृताचाच आहे. हजारो कुस्ती शौकीनांनी उत्तम तऱ्हेची शांतता राखलेली आहे. अभिनंदन आहे, कौतुक आहे. मुळी डावाची पकड धरण्याचा प्रयत्न आहे. बघूया यशस्वी होतोय काय. मुळी डाव म्हणजे एक अस्त्र, मोठं अस्त्र आहे. मॅटवरील कुस्तीचा एक भक्कम आधार म्हणावा लागेल. त्यातूनही बचाव केलेला आहे. तन्नूचा भक्कम बचाव आहे हरियाणाचा पैलवानाचा. अगदी ठरल्याप्रमाणे सगळ्या कुस्त्या झालेल्या आहेत बघा. पाहुणे सुद्धा ठरल्याप्रमाणे आलेले आहेत. दुसरी कुस्ती लावून घेता का? चला विचारा. रेश्मा माने, माननीय ऋतुराज पाटील यांचंही गौरव समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. अमृता आपल्याकडून एका चांगल्या डावाची अपेक्षा आहे. रेश्मा माने राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती. कोणती आणि एक डावाची पिंकी पकड. हरियाणा. अभ्याजो पिंकी हरियाणा. अरे बाप रे बाप, काही घडू शकते बघा. दोन्हीला समसमान संधी. टाळ्या वाजवून अभिनंदन करा. कोणते एक महिला डावाची देखील अशा पकड. कुस्त्या डाव करायला लागले. बच गया लेकिन पकडा गया. परत कब्जा मात्र धोकादायक अवस्थेत गेली होती बघा. हा सर पाहुणे द्या सर. आता ताबा घेतलेला आहे तो तन्नून. चालू देते. खरोखरच कस काढण्याचा प्रयत्न. दोन्ही पहिला पैलवानांचा टाळ्या वाजवून अभिनंदन करा. कस काढा. परत नवंदल काढण्याचा प्रयत्न. मातीत एवढ्या वेळ कुस्ती लढायचं एवढं सोपं नाही. पहिल्यांदा भक्कम आघाडी घेतली होती, ताबा घेतला होता त्या अमृताना. आणि आता ताबा घेतलेला आहे. कोणते एक छाक मारताना भक्कम बचाव करून ताबा घेतला ते तन्नून. खरोखरच कौतुक करावे पाहिजे दोन्ही महिला पैलवानांचं. साधारणतः 70 ते 75 किलोच्या आसपास वजन असणाऱ्या दोन्ही महिला पैलवान. आता ताबा आहे तो हरियाणाची तन्नूचा. एक राष्ट्रीय पदक विजेती आहे आणि महाराष्ट्राचं भूषण म्हणावे लागेल. महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता. स्वारी भरण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यातूनच नवदल काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. काही घडू शकते बघा. खिसा मारण्याचा प्रयत्न आहे. नवदल खात काढून खिसा मारण्याचा प्रयत्न आहे. पण तेवढा भक्कम बचाव म्हणावा लागेल अमृता पुजारीचा. स्वारी काय कुस्त्या जोडलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ संयोजन कमिटी जोशीलकर तात्या, खरोखरच कौतुक आहे. गेले महिनाभर अथक प्रयत्न करत आहेत संयोजन कमिटी. दररोज गेले 15 दिवस रोज मिटिंगा, रोज त्याचं नियोजन. मानेतील कस काढण्याचा सिंगल नेल्सन डावावरती डबल चढवलेला आहे. आता डबल नेल्सन परत सुटका करून घेतलेले आहे. अजूनही काही घडलेलं नाही. मनातला कस काढणे म्हणजे ताकद कमी करणे. छातीचं ठोकं वाढायचं काम आहे. कारण ताबा घेतलेला आहे ते तन्नू हरियाणानं. पण कोल्हापूरची जनता अशी आहे की कुस्तीवर प्रेम करणारी जनता आहे. ती कोल्हापूरचा आहे का हरियाणाचा आहे का असं कधीच बघितलं नाही. वर बसलेले सतपाल आहेत त्यांच्यावरही तेवढंच प्रेम केलं कोल्हापूरच्या जनतेनं. आणि शिकवण कोणाची असेल तर
छत्रपती शाहू महाराजांची शिकवण आहे कोल्हापूरच्या जनतेला. कुस्तीवर प्रेम करणारी जनता आहे. पैलवान दिल्लीचा आहे काय महाराष्ट्राचा आहे कधीच बघितलं नाही. जेवढं कोल्हापूरच्या पैलवानावर प्रेम केलं तेवढंच दिल्लीच्या पैलवानावर प्रेम केलं. परत काउंटर काढण्याचा अचोकलाट प्रयत्न तन्नू करते आहे, परंतु त्यातून काउंटर करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न अमृता करते आहे. राणी साहेब सुद्धा प्रोत्साहन द्यायला लागल्यात. खरोखरच कौतुक आहे. कुणाला द्यायला लागल्यात माहित नाही. महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा अशी लढत कुस्ती सुरू आहे. पण दोन्ही बैलापणाचं कौतुक करायला पाहिजे. संभाजी पाटील सर किती उशीर लावणार. मातीत महिला पैलवानांची कुस्ती सुरू आहे. वरडे सर बराच वेळ चाललेली आहे कुस्ती बघा. मातीत एवढा वेळ महिला पैलवानांनी कुस्ती करायचं एवढं सोपं नाही. हा पुरुष पैलवान ज्यावेळी मातीत लढतो त्यावेळी कपडे कुठे कुणीकडल्या बाजूला काढली हे सुद्धा 5 मिनिटात समजत नाही. आणि या 2 महिला पैलवान मला वाटतं जवळजवळ 10 मिनिटं लढलेले. काय निर्णय घ्यायचा आहे बघूया आता. खरोखरच मैदान यशस्वी करण्यासाठी जी कमिटी होती त्या कमिटीने जेवढे प्रयत्न केलेला आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्या सर्वांना मी कोल्हापूर जिल्ह्यातील आणि तमाम महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि राजे साहेबांना विनंती करतो की राजे साहेब बोला की. ठीक आहे, निकाल नक्कीच लागेल. चालेल बघा तुम्ही. त्या कुस्तीची सुरुवात होईल आणि ही कुस्ती चालू राहील. म्हणजे दोन्ही कुस्त्या बघता येईल, वेळ जाणार नाही. पाठीमागच्या बाजूला पश्चिमेकडच्या बाजूला चला 2 राजे दिसत आहेत. एक शिवछत्रपती आणि एक छत्रपती शाहू महाराज. दोन्ही बाजूला युवराज मालोजी राजे, युवराज संभाजी राजे. अरे बाप रे, टाळ्या वाजवून अभिनंदन करा दोन्ही. गुणावरती निर्णय घेण्यात आलेला आहे. महिला पैलवान खेळायला सुद्धा मातीत थोडी मर्यादा असते. गुणावरती फर्स्ट पॉइंट विनर. हा सांगा तन्नू, पहला स्कोर बघा तो कुश्ती रुक जाएगी और निकाल दिया जाएगा. खत्म होगी. अभी कुश्ती खत्म होगी तन्नू, आप ध्यान से सुनिए. अंकों के आधार पर कुश्ती चल रही है. अमृता पहिला स्कोर दोन्हींच्यासाठी. आता पहिला गुण म्हणजे देवाची आज्ञा आहे बघा. फिरतं राहायचं आहे. फोटोग्राफर जरासं फिरतं राहायचं. महाराष्ट्राची आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की महाराष्ट्र केसरी व्हायला, महिला महाराष्ट्र केसरी व्हायला अमृता पुजारीनं केवढं कष्ट घेतलं असेल. कारण राष्ट्रीय पदक विजेती तिच्या समोर लढतीये ती तन्नू हरियाणा. मंडली काकाडे सुंदर डुबण्याचा प्रयत्न. आणि काहीतरी घडू ओहो, शकते, काही घडू शकेल. लपेट लावण्याचा सुंदर प्रयत्न. गुणावरच हा घेतला. गुणावर लावलेला आहे कुस्ती. गुणावरच घेतलेला आहे. ती तेल लावायची का? हा सर सर कुस्ती घ्या. अलीकडची कुस्ती. रेशमा माने चला वरती दक्षिणेच्या बाजूला. आणि या कुस्तीची सुरुवात श्रीमंत युवराजनी संयोगिता राजे छत्रपती आणि श्रीमंत मधुर्यमा राजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते एका आंतरराष्ट्रीय कुस्तीचा शुभारंभ होतोय बघा. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती वडनिगे गावची आहे कन्या सुकन्या वृद्ध पिंकी हरियाणा. काढून यांना सूचना करा. सोडवा कुस्ती आणि परत या. स्कोर करा पैलवान, गुण घ्या. बराच वेळ जातोय. माजी आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचं मंचावर आगमन नवरो समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. पलीकडच्या कुस्तीचा शुभारंभ होतोय बघा. संभाजीराजे छत्रपती आंतरराष्ट्रीय पदक विजेती रेशमा माने हात वरती करा पैलवान. आणि तिच्याबरोबर लढतीची आंतरराष्ट्रीय पदक विजेती पिंकी हरियाणा. गुण
सुद्धा दोघी नाही घ्यायला जमेना. केवढी काटा कुस्ती आहे बघा. पलीकडच्या बाजूला कुस्ती सुरू होते. संभाजी पाटील आंतरराष्ट्रीय पैलवान जागतिक कुमार स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून आहे. संभाजी पाटील हे सरपंच म्हणून काम करतायत. या बाजूला महाराष्ट्र चॅम्पियन कोणाचा आटापिटा सुरू आहे बघा. पलीकडच्या बाजूला लढते ती कोल्हापूरची सुपुत्री पुरुष रेशमा माने, एक आंतरराष्ट्रीय पदक विजेती, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती आहे. तिच्या बरोबर पलीकडला सतपाल सोडणके तयार होऊन जवळ या. मुन्ना झुंजरगे, कार्तिक काटे जवळ या. मैदान केलेली आहे ती पिंकी, आंतरराष्ट्रीय पैलवान आहे. तिने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. प्रो लीग मध्ये लढलेली महिला पैलवान आहे. कौतुक डापळे, संग्राम पाटील तिन्ही कुस्त्या एका वेळेला लागणार आहेत. तुम्ही तयार होऊन आखाड्याजवळ यायचं आहे. इथं तिन्ही गुण पैलवान सुद्धा निघायला आटापिटा सुरू आहे बघा. गुण सुद्धा घ्यायला केवढा जीवाचा आटापिटा केलाय बघा दोन्ही महिला पैलवानांनी. पलीकडची कुस्ती जी लागली आता दोन महिला आंतरराष्ट्रीय पैलवान आहेत. पुढे आक्रमक होईल असं वाटतंय. बघूया काय होतंय. या कुस्तीतला ही दमा कसाची कुस्ती बनायची बघा. गुण घ्या. पिंकी हरियाणा अंक हासिल कीजिए पहलवान जी. एकेरी पट सुंदर एकेरी पट गाठीचा प्रयत्न आहे. तेवढाच भक्कम बचाव मारावा लागेल तनुचा. हा दोन्ही पैलवानांच्यासाठी या ठिकाणी 11,000चं इनाम आलेलं आहे. दोन्ही पैलवानांच्यासाठी महिला कुस्ती भोपाल शेट्टे साहेबांच्याकडून दोन्ही कुस्त्यांच्यासाठी एका महिलेला 5,500, दुसऱ्या महिलेला 5,500. आर के पवार साहेब आहे तिथं, त्यांच्याकडे दिले बक्षीस घेऊन जाईल. बाकीचे संभाजी पाटील सर घ्या ते पैलवान आणि ही कुस्ती 15 मिनिटाच्या नंतर बरोबरी सोडून आलेला आहे. दोन्ही पैलवानांना टाळ्या वाजवून अभिनंदन करा. संभाजी पाटील सर 5.5 त्या कुस्तीला 5.5 करा. रेशमाला 5.5 द्या आणि या दोघींना 8.